मिनिटं समोर अजगर आहे. 2 मिनिटाचा व्हिडिओ करतो. 2 मिनिटं थांब रे, ठेव. अरे तर ठेव रे. तर कसं काय बाबू, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही चाललोय, आज आमच्या स्कूलचा 10th क्लास 10 वर्षांनी आमचं गेट टुगेदर आहे आज. 10 आमच्या वर्षांनी सगळे येणार आहेत. सगळे म्हणजे सगळे नाही येत आहेत, 22 जण येत आहेत. तर काय असेल कसं असेल आजचा दिवस आज. आणि आम्ही उद्या स्टेला चाललोय, आम्ही उक्षीला. तर आयुष्य आमचं गंभीर आहे. आता आम्हाला झालं आहे ऑलरेडी लेट. 10:30चा मीटअप पॉईंट होता आणि आता वाजलेत 11:15. 11:15 नाही, 11ला फक्त 5 मिनिट आहेत. 11ला फक्त 5 मिनिटं आहेत. आता पोरांचे फोन येत आहेत. अजगरवालं कारण तुम्ही ऐकलाच असाल, पण काय अजगर नव्हता. चाललं आता आम्हाला गाडी पिकअप करायला आली आहे. मागवलेली गाडी पांढरी स्क्रॅच बीच काढणारच आम्ही मस्त एक करतो. चला काय हॅलो, थांब रे, वल्गर लँग्वेज यूज करू नकोस. आता काहीच भेटलं आणि पोरं पैसेवाली झाले. आता पोरं फोर व्हीलर घेऊन फिरतायत. असं आहे की गाडी बघू शकता अमर शेठ सावंत त्यांची. बाजूला स्क्रॅच बीच मारूया मस्त. वाट लावून टाका गाडीची. तिथे चालू हा बघा, आई शपथ. पैशावाल्यांची गाडी अशी असते. हॅलो. आणि आमची तुम्ही बघितलं हो, आमची गाडी बघितली असतात चेतक. अरे आता काय टू व्हीलर घेऊन आल्यात. काही पोरं मोठी झाली आहेत, पण आहे ना अजून शाळेतलं सगळं अजून चपट चालूच आहे पोरांची. तर काहीच आपली पोरं गेलेत दुसऱ्या गाडीत ना, म्हणजे आपण ज्या गाडीत होतो त्या गाडीत मला दुसऱ्या गाडीत टाकलेली आहे. त्यामुळे मी इकडे एकटाच आहे. ही फुल रिकामी गाडी आहे. आणि अर्धी मुलं गेलेत पुढे. आपण चाललोय, थोडं सामान घ्यायचं होतं त्याच्यामुळे. लेट्स गो गाईज. आम्ही आता परफेक्टली पोचलो आहे आपल्या रिसॉर्टवर. रिसॉर्ट नाही आहे, स्टे आहे आज आमचा. जोशीज ॲग्रो रिसॉर्ट आहे की तेच नाव आहे. मग फुल लोकेशन बघा तुम्ही, क्लासी आहे. अजून आमची पोरं काय आलेत नाही. आम्ही आता फक्त दोघंच आलो आहे स्टार्टिंगला, कारण की मला ह्या गाडी शिफ्ट केल्यामुळे त्यामुळे आम्ही पटकन आलो. 2 गाड्या गेल्या आहेत. आपला एक मित्र येणार होता त्याला आणायला, आणि एक गाडी थोडी थांबली आहे. विषय गंभीर असा आहे त्यांचा म्हणून. तर तुम्ही व्ह्यू बघा. तर गाईज आज आपला स्टे दाखवतो तुम्हाला. हा आपला फ्रेंड आहे आर्यन मित्र, आर्यन ब्रो. हा इकडचा कोजी स्टे आहे. आम्ही आज इकडे राहणार आहोत. रात्री आपली मैफिल इकडेच सगळी होणार आहे. प्लेसची मैफिल इकडेच होणार आहे रात्री. हा असा स्टे आहे काहीतरी. लाईट्स लावायला मग सगळ्या. पीस. असा काहीतरी विषय आहे, जन्नतवाला विषय. आता रात्री बघूया कोण किती काय झोपतंय. गादीवादी आहे फुल. झोपणार तर कोण नाही आहे असं मला तरी वाटतंय. बघूया आता रात्री अजून गाड्या आल्या की आपण अपडेट ठेवतो मला. चलो वाईस, पब्लिक आलेली आहे. विषय गंभीर. का रे, माझ्याकडे का आलंच पाहिजे. वा, आल्या पाहिजे. असेंब्ली लाईनीत राहा. असेंब्लीमध्ये 1 and डिस्टन्स. हे हाईट नुसार राहा. अरे उंच झाला हे. बघ तू आयुष्य छोटाच राहिलास. मग बरोबर आहे, पाठीत राहिलो आम्ही. हा नाही, मी लहान होतो. माझी ग्रहाला ओढलं नाही मला. काहीच आमचं सगळ्यांचं झालंय जेवण. आणि मला वही उद्या काम आहे, त्यामुळे मला जायला लागतं आता रत्नागिरीत. अबे रत्नागिरी में जाएंगे. मित्र येतो घ्यायला आपल्याला. पोरं काहीच शेड झालेत. एर्टिगा, क्रेटा, सॉनेट तिथे आतमध्ये एक गाडी आहे आपली. आणि आपला एक भाई पुण्यातनं आला डायरेक्ट. हे बघा GT घेऊन. एक नंबर विषय. मी तोपर्यंत जातो वरती. गाडी आमच्याकडे ना चपलीला वाहन म्हणतात. तो चष्मा काय दुसरा म्हटलं. गाईस चला पोहायला. आता तुम्हाला दाखवतो आम्ही सगळं विषय एकंदरीत कसा आहे. आणि आता आम्ही मजा केलेली आहे आणि अजून आम्ही मजा करणार आहोत. रात्रीपर्यंत ब्लॉग कंटिन्यू बघा. माझा ब्लॉग करायला विसरलोय मी, पण आता मी परत सुरू करतोय देवराजच्यामुळे. देवराज उघडा चाललेला आहे. हॅलो. आणि गौरव
गाइस आडस खूप वाला खतरनाक वाला पोहलेलो आम्ही. अभि पोहणे के बाद आपला थोडा आयुष्यात जरा हेअरकेअरचा विषय आहे. त्याच्यानंतर आता जेवायला बसणार असं सीन आहे. पूलमध्ये जास्ती मजा करण्याच्यामुळे व्हिडिओज काय बनवलेला नाही. आम्ही लेट्स गो. हे बघा असं घेतलं तिने एकदम मिक्स. अच्छा अरे कसलं भारी आहे ते सिल्वर सिल्वर चमकी गोल्डन होतं काय चमकी आहे पण ते गाईस. हे आता आपण काय लावतो माहिती हा. आहे जर जेल जेव्हा आपण लावतो तेव्हा एक आहे ना असं हार्ड कास्ट तयार होतो केसांवर. ऐकायचं तो कास्ट ब्रेक करायला म्हणजे कडक फील होतात बघ हां ते घालवायला आणि असं एक्स्ट्रा शाईन साठी ओके सिरम. गाईज अँड वी आर डन. लाईक करा सबस्क्राईब करा. नाही आता सुकल्यावरती रिझल्ट दाखवणार. हां सुकल्यानंतर रिझल्ट दाखवणार तुम्हाला. कसं वाटतं मला जो माहिती नाही मी स्वतःलाच बघितलं नाही. थोड्या वेळ मी बघतो स्वतःला. येस ओके सायनिंग ऑफ गाईज. बाय. बोल बोल इंग्लिश मध्ये बोल. हॅपी बर्थडे मीटअप गाईज गाईज रात्रीची पब्लिक बाहेर पडलेली. असंच थोडं 3 वाजले. 3 वाजता आम्ही बाय कर. रात्रीची पब्लिक बाहेर पडलेली आणि आम्ही आता स्टेला चाललोय वापस कारण की आता थोडं मचावून झालेलं आहे. आम्ही वापस घर पे चलेंगे. लेट्स गो गाईज. इट्स नेक्स्ट डे मॉर्निंग. माझा आवाज बघा कालच्या तिचा तर मग किती वा चेंज झाला आहे. सीन बघा गाईज. प्युअर ब्लीज गाईज प्युअर ब्लीज. असा सुकून पाहिजे. अशी सकाळ पाहिजे. तुम्हाला जर आजचा स्टे वगैरे आवडला असेल तर मला DM करा. आपण तुम्हाला स्टे सांगू. आता घाई आहे. विल टॉक लेटर. बाय.